महाराष्ट्रामध्ये सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी पुन्हा एक नवीन बातमी समोर येत आहे। बरेच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव हे उशिरा अपडेट झाले, आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी या व्हिडिओ नवीन आला असतात सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करून तुम्ही जिंकू शकता अगदी कमांडो टॉर्च मोफतमध्ये। मित्रांनो, टाइमपास न करता आपण आजचे नवीन अपडेट कापूस बाजारभाव जाणून घेऊया। पहिली बाजार समिती अकोला बोरगाव मंजू 1254 क्विंटलची आवक झाली। किमान दर भेटला 7396 रुपये, कमाल दर भेटला 7421 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7408 रुपये। पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली 484 क्विंटलची। किमान दर भेटला 6960 रुपये, कमाल दर भेटला 7070 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7020 रुपये। यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा 600 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 6700 रुपये, कमाल दर भेटला 7035 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7000 रुपये। यानंतर बाजार समिती काटोल 180 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 6800 रुपये, कमाल दर भेटला 7100 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7000 रुपये। पुढची बाजार समिती इग्ना 145 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 7050 रुपये, कमाल दर भेटला 7150 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7100 रुपये। पुढची बाजार समिती सिंधी सेलू 1602 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 7100 रुपये, कमाल दर भेटला 7471 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7220 रुपये। पुढची बाजार समिती हिंगणघाट 11000 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 7000 रुपये, कमाल दर भेटला 7400 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7200 रुपये। पुढची बाजार समिती वर्धा 4800 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 6800 रुपये, कमाल दर भेटला 7471 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 7220 रुपये। पुढची बाजार समिती यावल 197 क्विंटलची आवक असून किमान दर भेटला 6500 रुपये, कमाल दर भेटला 6790 रुपये, तर सर्वसाधारण दर भेटला 6710 रुपये। शेतकरी मित्रांनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट। व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव अपडेट झाले नसेल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राइब करा आणि जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।